तर नेमकं काय होणार, तर या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आहे। तर आजच्या सामन्यामध्ये पाऊस आल्यास उद्या हा सामना खेळवला जाईल। महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सोमवारचा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे। पावसामुळे सुरू झालेला सामना खंडित झाल्यास उरलेला सामना हा उद्या खेळवला जाईल। सोमवारी म्हणजे उद्याही सामना पावसामुळे वाहून गेल्यास विभागून विजेतेपद दिलं जाईल अशी माहिती कळतेय। सध्या नवी मुंबईमध्ये पाऊस पडत नाहीये, मात्र आपण बघतोय मुंबईमध्ये काही भागामध्ये सकाळी पाऊस होता, त्यामुळे नेमकं काय होऊ शकतं तर हा अंदाज किंवा ही माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय सर, आज जर पावसामुळे या सामन्यावर पाणी फिरलं तर नेमकं काय घडू शकतं, कारण क्रिकेट रसिकांना हा मोठा प्रश्न पडलाय। माधवी, वेगवेगळ्या वेबसाईट्स किंवा वेगवेगळ्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत 40% पावसाची शक्यता आहे आणि दुपारपर्यंत तर 63% आणि तो पाऊस आपण मुंबईत तर कोसळताना पाहतोय। नवी मुंबईत थोडाफार पाऊस होतोय, पण जर हा सामना आज पावसामुळे खंडित झाला तर हा सामना जिथं थांबवण्यात येईल तिथूनच उद्या म्हणजे राखीव दिवशी जो सोमवारचा दिवस राखून ठेवण्यात आलेला आहे तिथं सुरू करण्यात येईल। जर आज मॅच पूर्ण करायच्या दृष्टीनं षटकांची संख्या कमी करण्यात आली तर त्याच षटकांची संख्या कायम ठेवून ती मॅच राखीव दिवशी खेळवण्यात येईल। दुसरा नियम आणि तिसरा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना आज आणि उद्याही जर पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना विश्वचषकाचे संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल। माधवी, नक्कीच, त्यामुळे आज वरुण राजानं कृपा करावी अशीच प्रार्थना सगळे क्रीडा रसिक करत असणार आहेत। विजय सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघानं मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही